नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी या पाठाचं आपण मूल्यमापन पाहणार आहोत. आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचं मूल्यमापन पाहिलं. मुलांनो, आता आपण आपला प्रश्न काय आहे, आपण कुठला प्रश्न पाहणार आहोत तर प्राणी आणि वनस्पती यांचे उपयोग काय आहेत. तर प्राण्यांचे उपयोग काय आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर मुलांनो, मधमाशीचा उपयोग काय आहे माहिती आहे का? मधमाशी आपल्या पोळ्यात मध साठवते. मध ही मधमाशीपासून मिळणारं उत्पादन आहे. काय मिळतं आपल्याला मधमाशीपासून? तर मध हे उत्पादन आपल्याला मिळतं. आणि मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधामध्ये होतो. मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मधमाशी उपयुक्त आहे. मधमाशीमधून आपल्याला काय मिळतं? मध मिळतं. आणि मग त्या मधाचा उपयोग कुठे केला जातो? तर खाद्यपदार्थ आणि औषधामध्ये होतो. आणि मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होतं. कसं होतं? तर मधमाशा एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जातात. त्यामुळे एका फुलाचे परागकण दुसऱ्या फुलावर नेऊन ते टाकतात. म्हणजे काय होतं? तर परागीभवन मध्ये देखील मधमाशांचा उपयोग होतो. आता आपण दुसऱ्या प्राण्याचा उपयोग काय पाहणार? कुठला प्राणी पाहणार आहोत? तर शार्क मासा. तर शार्क माशाचा उपयोग कशासाठी होतो? तर शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर काढले जाते. काय काढलं जातं? तर शार्क लिव्हर काढलं जातं. शार्कचा अन्न वापर केला जातो. शार्कच्या परांना परदेशात मागणी असते. आणि शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. कळलं? मग या माशाचा उपयोग काय आहे? तर शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर काढले जाते. शार्कचा वापर अन्न वापर म्हणून शार्कचा उपयोग अन्नासाठी पण सुद्धा केला जातो. शार्कच्या परांना सुद्धा मुलांनो परदेशी मागणी असते. शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. काय? तर शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. म्हणजे शार्कचा उपयोग असा आपण पाहिला. मुलांनो, आता आपण याक या प्राण्याचा काय उपयोग होतो ते आपण आता पाहूयात. तर याकचा वापर कुठे होतो? तर डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशामध्ये होतो. कुठे? तर डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशामध्ये होतो. नेपाळ आणि तिबेटमध्ये याकचा वापर शेत नांगरणीसाठी होतो. वाहतुकीसाठी देखील याकचा उपयोग होतो. काही दुर्गम ठिकाणी याकचे मांस खाल्ले जाते. याकचे दूध आणि दुधापासून बनवलेले चुरपी नावाचे चीज व लोणी याचा मोठ्या प्रमाणावर तिबेटमध्ये वापर करतात. याकच्या विष्ठेचा इंधन म्हणून सुद्धा वापर केला जातो. कळलं? याकचा कुठे कुठे उपयोग केला जातो? तर डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशामध्ये त्याचा वापर करतात. नेपाळमध्ये काय करतात? तर शेती नांगरणीसाठी त्याचा उपयोग होतो. त्याचं दूध सुद्धा प्यायलं जातं. त्याचं मांस सुद्धा खाल्लं जातं. असा याच्यासाठी याकचा उपयोग होतो. याकच्या विष्ठेचे जे इंधन म्हणून वापर केला जातो. आता पुढचा प्राणी कुठला आहे पाहणार आहोत आपण त्याचे उपयोग. तर मेंढी. तर मेंढीपासून काय मिळतं मुलांनो? तर मेंढीपासून लोकर मिळवली जाते. मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून सुद्धा वापर होतो. मेंढीचं मटण खातात की नाही? मग थोड्या प्रमाणात मेंढीचे दूधही मेंढपाळ वापरतात. काय? तर मेंढीचे दूध सुद्धा मेंढपाळ वापरतात. मेंढीच्या लेंड्यांपासून उत्तम प्रतीचे लेंडी खत बनते. मुलांना तुम्हाला माहित आहे का? ह्या मेंढ्या असतात ना, ह्या झुडपांवर चरतात. त्यामुळे जमीन स्वच्छ होण्यासाठी मेंढ्यांचा वापर होतो. मेंढ्यांचा उपयोग जमीन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा होतो. कळलं तुम्हाला? मेंढ्यांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. आता आपण काय पाहणार आहोत? पुढचा प्राणी कुठला? तर गांडूळ. तर गांडूळ तर तुम्हाला माहिती आहे, गांडूळ तर मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने गांडूळ तर मातीमध्ये फिरतो. आणि गांडूळ मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने व मातीतील मृत अवशेषांचे ग्रहण व विघटन तो करत असल्याने शेतातील माती काय भुसभुशीत होते. तो मातीमध्ये सतत वळत असतो की नाही? पाहिलात तुम्ही गांडूळ? पाहिलात का? तर गांडूळ मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने व मातीतील मृत अवशेषांचे तो ग्रहण व विघटन करीत असल्याने शेतातील माती कशी होते? भुसभुशीत होते. म्हणून गांडुळाला काय म्हणतात? तर शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. माहिती आहेत की नाही? म्हणजे शेतकऱ्याला तो मदत करतो त्याची शेत भुसभुशीत करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर जमीन कशी होते? तर सुपीक होते. तर गांडुळाच्या साहाय्याने कचऱ्यापासून गांडूळ खत देखील बनवले जाते. गांडुळाच्या वास्तव्याने जमीन सुपीक होते. कळलं? मग गांडुळाचा उपयोग कसा होतो ते आपण आता पाहिलं. तर गांडुळाच्या साहाय्याने कचऱ्यापासून गांडूळ खत देखील बनवले जाते. गांडुळाच्या वास्तव्याने जमीन कशी होते? सुपीक होते. आता पुढचा प्राणी आपण पाहणार आहोत कुत्रा.
कुत्र्याचा काय उपयोग आहे तो आपण आता पाहणार आहोत. तर कुत्र्याला इमानदार प्राणी म्हटलं जातं. मुलांनो, काय तुम्हाला तर माहितीच आहे, तर कुत्र्याला इमानदार प्राणी म्हटलं जातं. तो मालकाच्या घराचे, मालमत्तेचे रक्षण करतो की नाही आपल्या घराचे रक्षण. प्रशिक्षित जे कुत्रे असतात ते बॉम्ब व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात. म्हणजे पोलिसांकडे जे कुत्रे असतात ते प्रशिक्षित असतात आणि मग ते प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात. वासावरून ते गुन्हेगारीचा मार्ग काढण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे पोलीस दलात त्यांचा समावेश असतो. काय तर वासावरून ते गुन्हेगारीचा मार्ग काढण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे पोलीस दलात त्यांचा समावेश असतो. समजलं? आपण आता काय पाहिलं, गांडूळ कसा उपयोगी आहे, कुत्रा कसा उपयोगी आहे, मेंढी कशी उपयोगी आहे, मधमाशी कशी, याक कसा. आता आपण पुढच्या म्हणजे पुढच्या प्राण्यांचे उपयोग पाहूयात. आता शिंपले माहिती आहे तुम्हाला? तर शिंपल्यांच्या कवचात जो मऊ शरीराचा प्राणी असतो, शिंपला पाहिलात ना तुम्ही समुद्रावर गेलेले, मग त्याचा उपयोग काय? तर शिंपल्याच्या कवचात मऊ शरीराचा प्राणी असतो. या शिंपल्याचे बाह्य कवच कशाने बनलेले असते? तर कॅल्शियमने बनलेले असते. याचे अनेक उपयोग होतात. कसले? तर त्या शिंपल्याचे बाह्य कवच ते कॅल्शियमने बनलेले असते आणि याचे अनेक उपयोग होतात. त्याच्यापासून काय बनवतात? तर हस्तकलेने शोभेच्या वस्तू तयार करता येतात. शिंपल्यांची तोरणं वगैरे तुम्ही बघितलीच असतील मुलांनो. घरात जे शोपीस बनवतात ते पण शिंपल्यांपासून शोपीस वगैरे बनवता येतात. शिंपल्यांचा चुरा बांधकाम साहित्यामध्ये वापरला जातो. कळलं? शिंपल्यांचं काय काय पाहिलं आपण? शिंपल्यांचा उपयोग कशासाठी होतो? तर शिंपल्यांचा कवचात मऊ शरीराचा प्राणी असतो आणि या शिंपल्यांचे बाह्य कवच कॅल्शियमचे बनलेले असते. याचे अनेक उपयोग होतात. त्याच्यापासून हस्तकलेने शोभेच्या वस्तू तयार करतात. शिंपल्यांचा चुरा बांधकाम साहित्यात वापरला जातो आणि औषध उद्योगांसाठी शिंपल्यांचा वापर सुद्धा होतो. शिंपल्यांचा आतला जीव असतो तो काही ठिकाणी अन्न म्हणून खाल्ला जातो. म्हणजे ज्या शिंपल्यांच्या आतमध्ये तुम्ही खाल्लेला आहात का, त्या शिवल्या म्हणतात, त्याला कालवं म्हणतात. त्या कालवाना म्हणजे कालवं त्याचे आपण अन्न म्हणून त्याचा काही ठिकाणी वापर केला जातो. काही प्रकारचे मोती शिंपल्यामध्ये तयार होतात. मग शिंपल्यांचे उपयोग काय काय आहेत हे तुम्हाला कळलं असेलच. आता दुसरा प्राणी कुठला आहे त्यात? तर घोडा. मग आता घोड्याचे उपयोग काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर घोडा हा पूर्वापार वापरत असलेला वाहतुकीचे साधन आहे. कळलं ना? घोडा हे वाहतुकीचे साधन आहे. घोडागाडी, टांगा इत्यादी वाहने देखील वापरली जातात. सैन्य दलात आणि पोलीस दलात घोड्याचा वापर होतो. आहे की नाही? कुठे कुठे होतो? सैन्य दलामध्ये, पोलीस दलात घोड्याचा वापर होतो. घोड्याच्या शर्यती लावल्या जातात. कळलं तुम्हाला? घोड्याचा उपयोग कुठे कुठे होतो? तर घोडा हा पूर्वापार वापरत असलेले वाहतुकीचे साधन आहे. घोडागाडी, टांगा इत्यादी वाहने देखील वापरली जातात. सैन्य दलात आणि पोलीस दलात घोड्यांचा वापर होतो. घोड्यांच्या शर्यती लावल्या जातात. समजलं? घोड्यांचा वापर. आता दुसरा प्राणी कुठला पाहणार आहोत आपण? तर उंदीर. उंदीर तसा पण उपयुक्त प्राणी नाही आहे, परंतु त्याचा उपद्रव तर जास्तच असतो. उंदरापासून अन्नधान्याची नासाडी होते व प्लेग सारख्या रोगांचा प्रसार होत असल्याने उंदरांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागतो. पण पांढऱ्या उंदराचा मात्र जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापर केला जातो. त्याच्यावर विविध प्रयोग केले जातात. कळलं? मग आपण आता वेगवेगळे प्राणी पाहिले आणि त्यांचे उपयोग पाहिले. कळलं? तुम्हाला ते त्यांचे उपयोग सगळ्यांचे व्यवस्थित समजले असतीलच. मग त्यामुळे तुम्ही म्हणजे आपण हे पाठामध्ये सुद्धा पाहिलेलंच आहोत आणि आता आपण ही जी प्रश्न उत्तरं घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर झाले असतीलच. आता मुलांनो, आपण वनस्पतीचे उपयोग पाहणार आहोत. आता जसे आपण प्राण्यांचे उपयोग पाहिले तसे आपण वनस्पतींचे उपयोग पाहणार आहोत. मग आता कुठली वनस्पती? तर आलं. आलं माहिती आहे ना, आपण चहामध्ये टाकतो. मग आलं हे स्वयंपाकात वापरले जाते. तसेच त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. ताज्या आल्याचा रस आपण पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी घेतला जातो. सुकवलेलं आलं म्हणजे काय? तर सुंठ. सुकवलेल्या आल्याला काय म्हणतात? तर सुंठ म्हणतात. मग डोकेदुखी, मळमळणे, पित्तविकार अशांवर घरगुती उपचार म्हणून नेहमीच आलं व सुंठ यांचा उपयोग होतो. कळलं मग तुम्हाला? आपण आता वनस्पती कुठल्या उपयोगी आहेत त्यांचे उपयोग पाहतोय. पहिला आपण काय पाहिलं? तर आल्याचा उपयोग काय आहे?
आल्याचा उपयोग कशासाठी होतो तर आलं स्वयंपाकात वापरतात, सुकलेलं आलं सुंठ म्हणून वापरतात आणि अनेक जशा डोकेदुखी, मळमळणे, पित्तविकार अशा घरगुती उपचारावर आपण आलं नेहमी घेतो. पुन्हा कधी आपल्याला सर्दी झाली तर आपण काय करतो, सर्दी झाली तर आल्याचा चहा पितो किंवा आल्याचा काढा पितो. सर्दी आणि जर खोकला झाला तर आल्याचा रस आणि मध याचं मिश्रण आपण घेतो. म्हणजे आल्याचा उपयोग तुम्हाला समजला असेल. आता दुसरा वनस्पती आहे आंबा. आंब्याचे काय उपयोग आहे तर आंबा या ग्रीष्म ऋतूत येणाऱ्या फळांचा राजा म्हणतात. आंब्याला काय म्हणतात तर फळांचा राजा. आंब्यात मोठ्या प्रमाणात काय असतं मुलांना तर अजीवनसत्व व शर्करा असते. आंब्यापासून आमरस, जॅम, लोणची, सरबत अशी विविध उत्पादन देखील तयार करतात. आंब्यांच्या पानांना हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. म्हणजे आपण जेव्हा सण असतो दसरा, दिवाळी तेव्हा आपण दारावर काय लावतो तर तोरण लावतो की नाही. मग प्रत्येक मंगलप्रसंगी व हरामध्ये आंब्याच्या झाडांची पानं वापरली जातात. मग कळलं आपण कुठल्या वनस्पतींचे उपयोग पाहिले तर आलं आणि आंबा. समजलं. आता आपण पुढच्या वनस्पतींचे उपयोग पाहूया. तर निलगिरी. कुठलं वनस्पती आहे पुढची तर निलगिरी. निलगिरीची वाळलेली पानं आणि निलगिरीपासून बनवलेले तेल या दोन्हीचा उत्तम औषध म्हणून वापर होतो. जेव्हा आपल्याला सर्दी, ताप यावर निलगिरी तेलाचा रामबाण उपाय होतो. जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण पाण्याची वाफ घेतो, त्याच्यामध्ये आपण निलगिरीचे काही थेंब टाकतो किंवा निलगिरी सुद्धा आपण हातापायांना चोळतो. मग निलगिरीचा उपयोग आपण आता काय पाहिला तर निलगिरीची वाळलेली जी पानं आणि निलगिरीपासून बनवलेले तेल या दोन्हीचा उत्तम औषध म्हणून वापर होतो. सर्दी, ताप यावर निलगिरी तेलाचा रामबाण उपाय होतो. स्वच्छतेसाठीही निलगिरी तेल वापरले जाते. दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीचा वापर होतो. निलगिरीच्या वृक्षाचे लाकूडही उपयुक्त असते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला निलगिरीचे वेगवेगळे उपयोग आपण आता निलगिरीचे पाहिले. आपण आता कुठल्या वनस्पतीचे उपयोग पाहिले जसे की आले, आंबा, निलगिरी. कळलं. आता पुढची वनस्पती आहे तिचा आपण उपयोग पाहणार आहोत. ती आहे बाभूळ. काय तर बाभूळ. बाभूळ माहिती आहे का तुम्हाला तर बाभळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करता येतो. कशासाठी तर पानांचा आणि शेंगांचा. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांपासून दात घासण्यासाठी काड्या बनवण्यात येतात. काय बाभळीचा दुसरा उपयोग कुठला आहे तर बाभळीचा पहिला उपयोग कुठला सांगितला मी तर पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करता येतो. पण बाभळीच्या कोवळ्या फांद्यांपासून काय बनवतात माहितीये का दात घासण्यासाठी काड्या बनवता येतात मुलांना. कळलं. बाभळीच्या फांद्यांवरील काट्यांमुळे कुंपणासाठी त्याचा वापर होतो. पाहिलेत का तुम्ही बाभळीचं झाड त्याला काटे असतात ना. मग बाभळीच्या फांद्यांवरील काट्यांमुळे काय होतं तर कुंपणासाठी त्याचा वापर केला जातो. बाभळीच्या खोडापासून स्रवणाऱ्या गोंदाला बरीच मागणी असते. काय तर बाभळीच्या खोडापासून जो गोंद असतो, जो स्राव असतो तो श्रवणाऱ्या गोंदाला काय बरीच मागणी असते. बाभळीचे लाकूड कसं असतं मुलांना तर अतिशय टणक असल्याने बोट बांधणीसाठी त्याचा वापर केला जातो. मग बाभूळ आपल्यासाठी किती उपयुक्त आहे. बाभळीचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपण आता पाहिले की बाभळाच्या लाकडाचा उपयोग होतो. बाभळीपासून काय मिळतं तर जो गोंद असतो त्याला सुद्धा मोठी मागणी असते. कोवळ्या फांद्यांपासून दात घासण्यासाठी काड्या बनवता येतात. बाभळीच्या फांद्यांवरील काट्यांमुळे कुंपणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. समजलं मग तुम्हाला बाभळीचे उपयोग काय आहेत ते. आता सागाचे उपयोग बघूयात आपण. सागाला इंग्रजीत काय म्हणतात मुलांनो तर टीक म्हटलं जातं. याच्या लाकडाचं फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असते. तर घराच्या बांधणीत आणि खिडक्यात दारे बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते. ही मागणी पुरवण्यासाठी भारतीय वन खाते सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहे. कळलं. सागाला इंग्रजीत काय म्हणतात तर टीक म्हणतात. आणि सागाचा काय करतात खिडके दारे बनवण्यासाठी सागाचे लाकूड आपल्याला लागतं. कळलं. मग सागाचे उपयोग काय आहेत ते आपण पाहिलं. आता दुसरी वनस्पती कुठली आहे त्याचा आपण उपयोग पाहणार आहोत तर ती आहे पालक. यात पालकामध्ये अनेक जीवनसत्व असतात आणि खनिज असतात.
शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील तर नियमितपणे पालकाचे सेवन करणे फायद्याचे ठरते. पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे. बद्धकोष्ठावर पालक परिणामकारक ठरतो. कळलं मग पालकाचे उपयोग? की पालकामध्ये काय करतात तर वेगवेगळी जीवनसत्वे खनिजे असतात. शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील तर नियमितपणे पालक खायला हवा. कळलं म्हणजे पालकाचे उपयोग सुद्धा. आता पुढचा वनस्पती कुठली आहे तर कोरफड. कोरफड ही औषधी वनस्पती आहे मुलांनो. निरनिराळ्या त्वचा रोगांवर आणि भाजणे, आपलं भाजलं, कापणं अशा जखमांवर कोरफड अत्यंत गुणकारी असते. कोरफडच्या रसाने पचनसंस्थेचे विकार दूर होतात. मधुमेह आणि कॅन्सर सारखे उपचारात सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. मग कोरफडीचे उपयोग तुम्हाला कळलं का? कळले? आता हळद, पुढची वनस्पती आहे हळद. त्याचे उपयोग पाहूया आपण. तर हळद ही स्वयंपाकघरात वापरली जाते. तुम्हाला तर माहितीच आहे. हळदीला अनेक औषधी गुणधर्म आहेत. जखमा भरून काढण्यासाठी जंतुनाशकासारखे ती कार्य करते आणि हळदीचा वापर काही औषधांमध्ये केला जातो. सौंदर्य प्रसाधनातही हळद वापरली जाते. खोकला जेव्हा होतो किंवा सर्दी होते तेव्हा हळदीची पूड घातलेल्या दुधाचे सेवन करण्यास लाभदायक ठरते. मग तुम्हाला कळलं हळदीचा उपयोग कसा होतो, कोरफड कशी उपयोगी आहे. आपण वेगवेगळ्या वनस्पती किती उपयुक्त आहेत आपल्याला ते आपण आता पाहिलं. आता आपण तुळस तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग तुळशीचे काय उपयोग आहेत ते आपण पाहूया. तर तुळस ही औषधी वनस्पती आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांच्या रसाने निरनिराळे विकार बरे होतात. तुळस ही कीटकांना दूर ठेवणारी वनस्पती आहे. जुन्या काळात प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून तुळशी माळा बनवल्या जातात. आयुर्वेदात तुळशीपासून अनेक औषधी बनवली जातात. थायलंडच्या अनेक खाद्यपदार्थात तुळशीच्या पानांचा वापर होतो मुलांनो. कर्पूर तुळशी या तुळशीच्या जातीपासून तेलाची निर्मिती करण्यात येते. कळलं मग तुळशीचे उपयोग? आता करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात. करंजा हा वृक्ष आहे, त्याच एक वनस्पती आहे. त्याचा काय उपयोग आहे तर करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात. अनेक विकारांवर गुणकारी असलेली औषधही करंजाच्या झाडापासून किंवा बियांपासून तयार करतात. करंजाच्या झाडांची फळे, पाने, मुळे, खोडाची साल, बिया, डहाळ्या आणि बियांपासून बनवलेली तेल या सर्वांपासून निरनिराळी औषधं तयार करण्यात येतात. कळलं? बायोडिझेलची निर्मिती देखील करंजापासून करण्यात येते. मग करंजाचे उपयोग कळले तुम्हाला? आता कुठला आहे तर मोहाचे रूप. कुठला हे आहे तर मोह ही वनस्पती आहे. तर मोहाचे वृक्ष जंगली प्रदेशात आढळून येतात. मोहाची फुले आणि बिया यांच्यापासून औषधं व इतर द्रव्य तयार करण्यात येतात. मोहाच्या तेलाचा वापर डोकेदुखी, त्वचा विकार, संधिवात या विकारांवर केला जातो. तुती, आता दुसरी वनस्पती कुठली आहे तर तुती. तुतीच्या झाडांचा व पानांचा विशेष उपयोग रेशीम उत्पादनासाठी होतो. रेशीम किड्यांची आळी तुतीची पाने खाऊन कोशात रूपांतरित होतात. त्यामुळे प्रत्येक रेशीम उत्पादन केंद्रात तुतीच्या झाडांची लागवड महत्त्वाचा भाग मानला जातो. तुतीची फळे ताज्या स्वरूपात किंवा सुकाऊ खाल्ली जातात. त्याच्यापासून दारू सुद्धा बनवली जाते मुलांनो. कळलं मग तुम्हाला वनस्पतींचे वेगवेगळे उपयोग? द्राक्षांचा उपयोग काय तर द्राक्ष हे लोकप्रिय फळ आहे. आपण खाण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतो. तर द्राक्ष हे लोकप्रिय फळ आहे. वेलींवर उगवतं. बियांच्या द्राक्ष उत्पादनाने महाराष्ट्रात सर्वांना द्राक्ष मिळून लागलेली आहेत. द्राक्षे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात. द्राक्ष वाळवून त्याचे बेदाणे करतात. द्राक्षांपासून औषधी द्राक्षासव बनवण्यात येते. वाईनचे उत्पादन देखील द्राक्षापासून होते. मग समजले आपण वेगवेगळ्या वनस्पतींचे उपयोग. आता आपण द्राक्षांचे काय उपयोग आहेत ते पाहिलं. तर मुलांना आज आपण काय शिकलो तर आज आपण या सजीव सृष्टी या पाठातलं मूल्यमापन पाहिलं. तर आपण या मूल्यमापनात काय पाहिलं तर वेगवेगळे वनस्पती, वेगवेगळे प्राणी यांचे उपयोग काय आहेत ते आपण पाहिलं. धन्यवाद.